मित्रांनो, राज्य शासनाकडून लवकरच एक मोठी योजना राबविण्यात येणार आहे। तर त्या योजनेचा आपल्याला किती फायदा होऊ शकतो, चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, आपल्याला शासकीय कोणते काम असले की जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, परंतु कोणते काम असले की एकदा जाऊन होत नाही। कागदपत्रे गोळा कर, ते कागदपत्र गोळा कर, या अशातच आपले 2-3 दिवस निघून जातात, आपला वेळही निघून जातो व पैसाही खर्च होतो। मित्रांनो, हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य शासन एक योजना राबविणार आहे, ती म्हणजे महाआधार। आता तुम्ही म्हणसाल आधार कार्ड तर आहे, हे महाआधार काय भानगड आहे? तर मित्रांनो, आधार कार्ड व महाआधार हे वेगवेगळे आहे। महाआधार म्हणजे एक ID विशिष्ट क्रमांक तुम्हाला राज्य शासन देणार आहे। तर त्याचा लाभ तुम्हाला असा होणार आहे की नागरिकांना शासनाच्या वेगवेगळ्या कामासाठी वारंवार तीच कागदपत्रे गोळा करावी लागत होती, वेगवेगळ्या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या। आता या महाआधार ID मुळे या समस्येपासून कायमची सुटका होणार आहे। या डिजिटल क्रमांकामुळे नागरिकांची सर्व माहिती एकाच केंद्रीय डिजिटल व्यासपीठावर सुरक्षित उपलब्ध राहील। आता जे काही शासकीय विभाग आहेत ते ही माहिती समन्वय सामायिक करतील, त्यामुळे आपल्याला कोणत्या एका विभागातून दुसऱ्या विभागात धावपळ करण्याची गरज पडणार नाही। आता आपल्याला या योजनेचा किती फायदा होऊ शकतो आपल्याला हे पाहावं लागेल। मित्रांनो, विविध शासकीय सेवा योजनांचे लाभ, दाखले आणि परवानग्या अत्यंत सुलभ, पारदर्शक आणि थेट घरबसल्या डिजिटल माध्यमातून किंवा एकाच क्लिकवर उपलब्ध होऊ शकतील। प्रशासकीय कारभारात होणारा विलंब आणि दिरंगाई कमी करून कामात वेग आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा एक अत्यंत प्रभावी वापर ठरणार आहे। डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला अधिक बळकटी देणारी प्रणाली केवळ कागदी कारवाई संपवणारी नसून शासन आणि नागरिक यांच्यातील दुरावा अधिक मजबूत करणारी ठरवून सर्वसामान्य नागरिकांना जीवनमान सुकर करण्यासाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड म्हणून ठरणार आहे। मित्रांनो, आपल्याला या योजनेचा कितपत फायदा होऊ शकतो कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।